एक वाक्य लक्षात ठेवा, देवाला कधीच नाव ठेवू नका. देवाला नाव ठेवणाऱ्यांनो ऐका, अरे ना देव आम्हाला समाधान देत, ना देव आम्हाला त्रास देत, ना देव आम्हाला सुख देत, ना देव आम्हाला दुःख देत. आज आम्ही दुःख भोगतो ते आमच्या कर्माची फळ आहेत, आणि आज आम्ही सुख भोगतो तेही आमच्या कर्माचीच फळ आहेत. काही लोक म्हणतात, काय महाराज बघा ना त्याच्याकडे, आर तुम्ही एवढे कथा कीर्तन प्रवचन करता, काय तुमच्या देवाकडे न्याय आहे का? अरे तो खाटीक आहे, खाटीक. कधी देवाच्या मंदिरामध्ये येत नाही, दर्शन करत नाही, सप्ताहामध्ये वर्गणी देत नाही, अरे कधी चांगलं काम करत नाही रे, तरी सुद्धा त्याचं एवढं भलं, त्याचा एक मुलगा अमेरिकेला, एक मुलगा पाकिस्तानला, एक मुलगा ऑस्ट्रेलियाला, एवढं मोठं त्याचं घराणं, एवढा मोठा पैसा त्याच्याकडे, एवढी संपत्ती महाराज, एवढे ऐश्वर्यात जीवन जगतात, आणि आम्ही आयुष्यभर टाळ कुटतोय. काय भलं झालं आमचं? अरे राजा, त्याला आज एवढं मोठं ऐश्वर्य मिळालं ना, ते या जन्माचं नाही. अरे त्याने काहीतरी पूर्वजन्माचं केलेलं पुण्य, आज त्याचं बँक बॅलन्स पहिलं होतं तो भोगतोय, आणि देवही त्याला भोगू देतो. लवकर भोग, लवकर संपव, म्हणजे परत भीक मागायला तयार. आणि आज तू एवढे कष्ट भोगतोयस ना, हे तुझे चांगले कर्म तुला पुढे चांगलंच आनंद देणारे कर्म आहेत ना राजा.